हाय फ्रेंड्स, वेलकम. सर्वांना मानाचा निळा कडक जय भीम. असं का म्हणते तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आम्ही रात्री 12 वाजता जे केक कटिंग होतो त्याच्या कार्यक्रमासाठी, त्या सेलिब्रेशनसाठी आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये रात्रीच पोचलेलो आहेत. बघू शकता तुम्ही, हजारोंच्या संख्येमध्ये लोक आहेत. माझे मम्मी पप्पा, मामा मावशी, भाऊ वगैरे सगळेच आलोत आम्ही. आणि गर्दी बघता तुम्ही, खूप जास्त गर्दी आहे आणि आतुरता आहे ती फक्त 12 वाजण्याची. कारण 12 वाजले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुरू होणार आहे. लहान लेकरं पण खुशी होती, माझ्या भावाची मुलं तर. कारण आता जयंती आहे आणि उद्या सकाळी तर स्पेशल दिवस असणार आहे. कारण रात्रीला फक्त केक कटिंग होतं, फायर वगैरे होतो आणि छान फटाके वगैरे होतात आणि गायक पण येत असतात. पिंपरी चिंचवडमध्ये खूप छान वातावरण असतं. तुम्ही जर इथं आसपास कुठं असाल ना, पुणे एरियामध्ये, तर तुम्ही नक्की या पिंपरी चिंचवडमध्ये. कारण इथला जो सकाळचा निळी पहाट कार्यक्रम असतो ना, तो अतिशय सुंदर असतो, खूप छान असतो. तर नक्की बघा. आणि त्यानंतर 10-10:30 वाजता हेलिकॉप्टरने बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर फुले वाहतात हेलिकॉप्टरवरून. तर ते पण नजारा खूप छान असतो. हे डोळे भरून येण्यासारखं आणि डोळ्याचं विराम म्हणतात ना, ते कदाचित ह्यासाठीच एवढं सुंदर वातावरण असतं. आणि माझ्या भावाची मुलं तिथले फुलं घेऊन पण जास्त एन्जॉय करत होते. लहान मुलांना तर तेवढंच एन्जॉय हवं असतं. तर ह्या सणाची आम्ही वर्षभर वाट बघत असतो. जर 14 एप्रिल आलं ना, त्याची वर्षभर खरंच वाट बघत असतो. स्कूल कॉलेजमध्ये तर ना, मी तर एक्झाम संपायची वाट नव्हते बघत, पण जेव्हा जयंती येईल ना, ह्यासाठी खूप वाट बघत होते. कारण 14 एप्रिलला पिंपरी चिंचवडमधली जयंती करायची, म्हणजेच पुण्यामधली. आणि नंतर गावाकडे जायचं आणि गावाकडची पण जयंती करायची. माझ्यासारखे असेच हजारो लोक असतील ज्यांना जयंती खूप आवडत असेल. तर तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा हा व्हिडिओ. आणि जर तुमच्या एरियामध्ये जर 14 एप्रिलच्याच दिवशी जयंती होत नसेल तर हा व्हिडिओ बघा, आणि ज्यांच्या होत नसेल त्यांच्याकडे पण हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तुम्हाला पण आमच्यासोबत जयंतीमध्ये सामील होता येईल. आणि पुढचे व्हिडिओ पण बघा. इथं खूप गायक पण आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे कडूताई थोरात, त्या पण आलेल्या आहेत आमच्या नेहरूनगरच्या एरियामध्ये. तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. एका दिवशी पूर्ण व्हिडिओ अपलोड करता येत नाही म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही मी आजच लगेच. पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटतील. आदर्श शिंदे आलेले आहेत. तर सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत, तुम्हाला नंतर दाखवेलच. खूप छान आहेत. आणि पूर्ण व्हिडिओ जयंतीचा पूर्ण कार्यक्रम, रॅली वगैरे बघायचं असेल तर माझ्यासोबत बघा. माझं रुपाली माधव या चॅनलला जाऊन विजिट करा, चेक करा, तुम्हाला पूर्ण डिटेल भेटून जाईल. माझं तर असं झालं होतं ना, म्हणून मी असंच ह्यांना शेरवानी वगैरे घ्यायची होती, व्हाईट कुर्ती, तर त्यासाठी गेलो होतो आम्ही. तर अचानकच माझा प्लॅन झाला व्हाईट साडी घ्यायची. आणि फटाके बघू शकतात, फायर किती मस्त होतं, एवढं भारी ना. तर तुम्हाला निजामाबादचे पण व्हिडिओ दाखवेल तुम्हाला, खूप छान आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ना 152 देशात सेलिब्रेट केली जाते. आणि हे जगात खूप मोठा सण आहे जे 152 हे देशामध्ये सेलिब्रेट केला जातो. तर तुम्ही माझ्यासोबत बघा, तुम्हाला पूर्ण जयंती भेटली जाईल. आणि तुम्हाला जर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती हवी असेल तर तीही तुम्हाला सांगेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता, जे मध्य प्रदेशमध्ये मऊ या गावी आहे. मी ना पहिलं कविता वगैरे पण बनवायचे. तुम्हाला एखाद्या वेळेस माझी कविता पण ऐकून दाखवेल. मला खूप आवडतात कविताच बनवायला. आणि बाबासाहेब ना लहानपणापासूनच त्याला तू दलित आहेस वगैरे असं बोलत होते लोक. पण त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही आणि त्यांनी अभ्यास केला. 18 तास अभ्यास करून भारताचे संविधान लिहिलेलं आहे. आता बरेच लोक ह्यावर नेगेटिव्ह कमेंट्स पण करतील, पण ज्या बायका आहेत ना, त्या बायकांनी खरंच लक्ष देऊन ऐका. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा नसेल तर बघू नका, पण एवढी गोष्ट तर नक्की ऐका. तर बाबासाहेबांनी जर नसते ना तर आपल्याला हा अधिकार नसता. आपल्याला 50% आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेबांनी. आपल्याला गुलामगिरीतून खरंच मुक्त केलेलं आहे. आपण ऑफिसमध्ये जाऊ शकतो, कुठलंही काम आपण न भिता करू शकतो. साधं आपल्याला बसमध्ये सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी बायकांना आरक्षण दिलेलं आहे. तर ह्याची जाणीव नक्कीच ठेवूत आपण बायकांनी. जर बाबासाहेब नसते ना तर आपल्याला फक्त घरात बसावं लागलं असतं म्हणून. आणि आता बघताय 12 वाजतच आलेले आहेत. तर फायर आधीपासूनच सुरू झालेले आहेत फटाके.
तर बघूत आता 12 वाजता तर खूपच छान वाटणार आहे. तर तुम्हाला एक काम करते मी, थोडं बाहेर जाऊन पण व्हिडिओ दाखवते. कारण हे विहाराच्या मध्ये एवढी गर्दी आहे, तर बाहेर बघता तुम्ही पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे. पूर्ण चौक पण ब्लॉक झाले. का हे बघा तुम्ही पूर्ण मेट्रो स्टेशनच्या पासून पण खूपच ब्लॉक झालेला आहे. खूपच गर्दी आहे. आणि पण परत एकदा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना माझा मानाचा निळा भडक जय भीम कडक. मला ना भाषण करायला खूप आवडतं. आणि मी ह्या वेळेस आमच्या गावाला जाणार आहे, म्हणजे तेलंगणामधलं एतोंडा हे गाव आहे माझं. तर त्या गावामध्ये पण भाषण घेणार आहे. बघू कसं घेता येईल वगैरे, कारण तिथल्या लोकांना मराठी कळत नाही. तर माझा विचार चाललेला आहे की मी तेलुगूमध्ये भाषण द्यावं. तर तुम्हाला मी हिंदीमध्ये करू का नको, कसं करू वगैरे, मला तर थोडंसं टेन्शन आलं आहे. कारण त्या लोकांना मराठी कळत नाही आणि मला तेवढं तेलुगू येत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जयंती एन्जॉय करा माझ्यासोबत. बघा जयंती आणि तुमचे एक्सपिरियन्स वगैरे कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. तुम्ही कशी जयंती सेलिब्रेट केली वगैरे. आणि मी जेवायला पण घरी खास बनवले, कारण जयंती आहे, गुलाबजामुन वगैरे. तर तुमच्यासोबत सेंड करेल आणि शेअर पण करेल तुम्हाला. आता मी बाहेर जाते हळूहळू. एवढ्या गर्दीतून बाहेर जाणं थोडं मुश्किलच आहे. तरी तुमच्यासाठी जाते, कारण मला तुम्हाला पूर्ण जयंती दाखवायची आहे. कारण कारण माझ्यासोबत तुम्ही पण जयंती एन्जॉय करणार आहात. आणि तुम्हाला पण पिंपरी चिंचवडची जयंती बघता यावी घर बसल्या, म्हणून तुमच्यासाठी मी बाहेर जाते हळूहळू. आणि खरंच तुम्ही जर आसपासच्या एरियामध्ये असाल तर नक्की या आणि मला भेटा. मला कमेंटमध्ये सांगा, तर मी भेटेलच तुम्हाला सर्वांना. आमचे सर्वांचे डोळे घड्याळकडेच होते, कारण कधी 12 वाजतील आणि कधी जयंती स्टार्ट होईल असं. बघू शकता तुम्ही सगळे माणसांचं मन आणि लक्ष वगैरे सगळं तिकडंच होतं. एवढं भारी दिवस वगैरे. तर आता मी बाहेर जाते. हे बघा बाहेरचं वातावरण आहे हे. हे पिंपरी चिंचवडची जयंती आहे, तुम्हाला सांगितले थोड्या वेळापूर्वीच. हे बघा बाहेरचं वातावरण, पण बाहेर डीजे वगैरे लावलेलं आहे आणि एवढी गर्दी झालेली आहे. हा चौक आहे पिंपरीचा चौक. पूर्ण चौक हा पूर्ण माणसांनी भरून गेलेला आहे. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ना, उद्या तर आणखी, आज हजारोंच्या संख्येत आहे, तर उद्या ह्यापेक्षा डबल टिबल गर्दी असते इथे. तर ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि बघत राहा पूर्ण जयंतीचे व्हिडिओ बघायसाठी. भेटू पुन्हा. बाय.